हाय फ्रेंड्स, मी अतुल ताळे सर. ITI इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांचा 3 फेब्रुवारीला महापरीक्षेचा पेपर होणार आहे. पण जेवढेही इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आता भीतीचं वातावरण आहे की पेपर कसा येईल, पेपर कसा जाईल आणि माझं सिलेक्शन होणार की नाही होणार. तर पहा मित्रांनो, एक स्टोरी सांगतो तुम्हाला. त्या स्टोरीवरून तुम्हाला थोडीशी हेल्प होईल. एक उदाहरण देतो तुम्हाला. सपोज जसं एक रूम आहे आणि त्या रूममध्ये मी एक 2x10ची एक पाटली ठेवली लाकडाची आणि म्हटलं तुम्हाला की या पाटलीवरून आता चालून दाखवा. तर तुम्ही म्हणाल काय सिंपल काम आहे सर, एका साईडनं पाटलीवर चालणार आणि एका साईडनं उतरून जाणार. बरोबर आहे. आता काय करतो आहे की 2 बिल्डिंग आहे, 3 मजली जे जवळ आहे आणि त्या 2 बिल्डिंगच्या कॉर्नरवर हीच पाटली ठेवतो आहे 2x10ची आणि म्हटलंय तुम्हाला की आता या पाटलीवरून चालून दाखवा. आता जे काम जमिनीवर सोपं होतं तेच काम वरतं 3ऱ्या मजल्यावर त्या 2 बिल्डिंगच्या मधात जी पाटली ठेवली त्याच्यावरून चालायचं आहे. तर लगेच आपल्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार होईल. बरोबर. तर ही भीती कुठं आहे? ही भीती आहे आपल्या डोक्यामध्ये. तुम्हाला लक्षात आलं असेल की असंच काहीतरी आपल्या पेपरच्या बाबतीत आहे. जेव्हा आपण त्या क्लासचा पेपर देतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये भीती नसते, पण इथे जेव्हा आपण परीक्षेचा पेपर द्यायला लागलो आहे तेव्हा आपल्या डोक्यामध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. तर मित्रांनो, घाबरू नका. भीती ही सगळी आपल्या डोक्यानं तयार केलेली आहे. जेव्हाही तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाल तेव्हा फक्त त्या एक्झाम पेपरला ॲज अ क्लासचा पेपर आपण देत आहे एवढं ॲज अ ट्रीट करा. क्वेश्चन्स हे बारकाईनं. अजून एक गोष्ट, क्लासचा पेपर ट्रीट करा म्हणजे त्याला हलक्यात घेऊ नका. प्रामाणिकतेनं क्वेश्चन म्हणजे केअरफुली क्वेश्चन सॉल्व्ह करा, केअरफुली क्वेश्चन्स वाचा, ऑप्शन्सवर विचार करा, अँसर्स मार्क करा. विश्वास ठेवा, तुम्ही खूप चांगला अभ्यास केलेला आहे. तुमचा पेपर नक्की चांगला जाईल आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. डोक्यातून भीती काढून टाका. सो थँक्यू. बाय बाय.